आकाशगंगा ही फुगलेल्या पुरीसारखी आहे, ओव्हल शेपची आहे. असंख्य ग्रह तारका त्यामध्ये आहेत. त्या पुरीचा आकार आहे तो कसा आहे, फुगलेला आहे, तशी ती आकाशगंगा आहे. हे सगळं आहे युट्यूब वरती, गुगल वरती, चॅट जीपीटीला सगळं आहे. तिथे इथे जोडतोय फक्त. ती आकाशगंगा, त्याचं डायमेन्शन त्यांनी सांगितलंय. सर जेम्स जीन्स नावाचा खगोलशास्त्रज्ञ आहे, अल्बर्ट आइन्स्टाईनच्या एका ग्रंथामध्ये 14 लेख त्यानं प्रसिद्ध केले. त्यामध्ये हा सर जेम्स जीन्स सांगतो की जर एक यान तयार केलं, मध्यंतरी आपण सोडलं ना चांद्रयान, साधारण तेवढं यान, त्या यानाला एक गती द्यावी लागेल. ती गती असेल 1500 मैल पर आवर. 1500 मैल एका तासाला, प्रति तास ते क्रमण करेल, गती असेल. तर त्या यानाला या टोकावरून दुसऱ्या टोकावरती जायला 700 कोटी वर्ष लागतील. इतकी विशाल आकाशगंगा आहे. आणि अशा अनंत आकाशगंगा या ब्रह्मांडात आहे. आम्ही स्वामींना म्हणतोय अनंत कोटी ब्रह्मांड नाही, पण अशा अनंत आकाशगंगा जी हातात खेळवते ती आदिम शक्ती आहे. म्हणून त्या शक्तीचा एकदा बोध झाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवूया, आपण एखाद्याचं कौतुक करतो किंवा दोष देतो, काहीतरी व्यवहार चाललेलाच असतो. हा एक तर त्याचं चांगलं म्हणतो किंवा वाईट म्हणतो, मध्यम काही म्हणतच नसतो. जीव किती चांगलं झालं हो प्रवचन, आपण हे वर्णन करतो ते त्या मनुष्याचं नाही करत, त्यातल्या शक्तीचं करतो. प्रकट जे होते ना ती शक्ती होते. इथे दुसरा कोणी बसला असता प्रवचनाला तरी सुद्धा प्रवचनच होणार होतं ना. आपण प्रत्येक गोष्ट विचार करा, रस्त्यात आपण एकमेकांना भेटलो, आपण काय म्हणतो, काय म्हणते तुमची प्रकृती, तुमची तब्येत काय म्हणते, तुमचा पुरुष काय म्हणतोय, असं म्हणतो का आपण? म्हणजे आतमध्ये जे इज इक्वल टू MC स्क्वेअर तत्व भरून राहिलंय, जी शक्ती राहिले, त्याच सगळं हे विश्लेषण चाललंय. जे काही आपण करू ते शक्तीच प्राकट्य करतो. भौतिक पातळीवरती आपल्याला असं वाटतं की त्यानं मोठं कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं कार्य केलं, पण कोणाच्या कृपेनं? तुळजाभवानी मातेच्या कृपेनं. शक्तीच आहे. या संपूर्ण विश्वामध्ये शक्ती आणि शक्तीच संचलित झाली. शक्ती म्हणजे काय आहे नक्की? थोडासा अजून गांभीर्यानं विचार करूया.